हॅलो. तर उद्या दीप अमावस्या आहे, म्हणजे दीपपूजन असतं. तर आपण आता इथे डिलार रोडला आहोत आणि इथे एक स्वामींचा नवीनच मठ तयार झालेला आहे. तर इथे नवीन नवीन उपक्रम राबवले जातात. म्हणजे जसं की आता आंबा महोत्सव होता, पूर्ण स्वामींच्या मूर्तीला, पूर्ण मठाला आंब्याने सजवलं होतं आणि तो पण मी ब्लॉग तुम्हाला शेअर केला होता यूट्यूबवरती. तर आजही मी दर्शन घ्यायला आले. तर इथे तुम्ही बघाल तर पाठीमागे दिसतं मला कानडा राजा पंढरीचा म्हणून प्रचंड मोठी अशी विठ्ठलाची मूर्ती आहे. आणि इथे त्यांनी बोर्ड सुद्धा लावलेला आहे की दीप अमावस्या निमित्त इथे 24 जुलैला एक कार्यक्रम होणार आहे. तर आपण बघूयात एक्झॅक्टली काय असणार आहे आणि कसा मठही सजवला. हा स्वामींचा मठ नवीनच झालेला आहे डिलार रोडला, विजयदत्त श्री स्वामी समर्थ मठ म्हणून. तर इकडे बघा बोर्ड दिसतोय आपल्याला, दीप अमावस्या निमित्त स्वामी समर्थ मठ करी रोड 24 जुलै रोजी. इथे त्यांनी एक डेकोरेशन केलेलं आहे. इथे बघा जसं दीपपूजन आहे तर इथे दीपमालाही दाखवली आहे. दीपमाला दिसते आपल्याला. त्याच्यानंतर इकडे स्वामींचे वेगवेगळ्या जे रूपं आहे स्वामींचं, जसं मल्हारी रूप आहे, शंकराच्या रूपामधले स्वामी आहे, सगळ्या प्रकारचे जे स्वामींची रूपं आहेत. इथे आदिमाया आदिशक्ती स्वरूप आहे, ते बाळूमामाच्या रूपातले स्वामी समर्थ आहे. इकडे प्रित्यर्थ आंबा महोत्सव, हे जे मी तुम्हाला बोलली, आंबा महोत्सवासाठी त्यांनी हे सगळं डेकोरेशन केलं होतं. तर हे सगळं आपल्याला इथे त्यांनी फोटोच्या स्वरूपामध्ये दिलं आहे. छान. श्रीदेव खंडोबा श्री स्वामी समर्थ, श्री महादेव स्वरूप स्वामी समर्थ. आणि इकडे बघा पंढरीची वारी जाताना दाखवलेली दिसते. त्याच्यानंतर इथे आपल्याला प्रचंड मोठी अशी विठ्ठलाची मूर्ती दिसत आहे, जी मठाच्या समोरच आहे. आणि अतिशय सुंदर सुबक अशी छान अशी विठ्ठलाची मूर्ती आहे. आणि त्याच्या पाठीमागे जे डेकोरेशन आहे ते म्हणजे कानडा राजा पंढरीचा. खूप सुंदर अशी मूर्ती आहे मठाच्या बाहेरच आणि खूप सुंदर वाटते. तुम्ही बाहेरून जेव्हा तिकडून एंट्री करता तेव्हा आपल्याला समोरच अशी ही विठ्ठलाची मूर्ती दिसते, त्यामुळे अतिशय छान दर्शन होतं आणि खूप छान वाटतं. आणि हा बघा स्वामींचा मठ आहे. तर इथे आता दर्शनासाठी गर्दी आहे लोकांची. तर आपण आतमध्ये जाऊयात आता. आपल्याला इथे विविध उपक्रम राबवले जातात. त्याचप्रमाणे इथे आता सध्या आपल्याला सगळे जे गुरु आहेत, संत आहेत, त्यांचं आपल्याला इथे फोटोज बघायला मिळतात. आणि ते पण छान असं त्यांना डेकोरेशन खूप छान केलं आहे फायबरमध्ये त्यांनी, सुंदररित्या. इथे सगळे जे महाराज आहेत ते, त्यांची मूर्ती आपल्याला, त्यांची फ्रेम दिसत आहे खूप छान. सगळेजण आहेत इथे बघा, साईबाबा पण आहेत. आणि इकडे प्रचंड मोठं असं एक महाद्वार प्रमाणे आहे, जे चांदीमध्ये दिसते आपल्याला. जसं चांदीचं महाद्वार असतं अगदी तसंच आहे हे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे स्वामींची, मोठी मूर्ती आहे. आणि या साईडला विठ्ठलाची आपल्याला फ्रेम दिसत आहे, खूप सुंदर. आणि इथे दरवेळेस काही ना काही उपक्रम राबवले जातात, त्यामुळे हे सिंहासन आहे. वरतीही खूप छान त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे. आणि ह्या साईडला आपले श्रीराम दिसत आहेत आणि शंकर महाराज, महादेव. आणि इकडे स्वामींची प्रेम आहे. आणि त्या साईडला दत्ताची मूर्ती आहे, जे पण पाठच्या वेळेस बघितले. आणि स्वामींची मूर्ती तर अगदी प्रसन्न अशी वाटणारी आणि बघतच राहावं असं वाटेल एवढी स्वामींची मूर्ती अशी हसतमुख प्रसन्न आहे, खूप सुंदर. आणि इथे त्यांची छोटी मूर्ती आहे, ज्याला आपण स्पर्श करून पाया पडू शकतो, आशीर्वाद घेऊ शकतो. खूप सुंदर आहे. आणि इथे सगळे जे भक्त येतात ते इथे जप वगैरे करत असतात आणि भक्तिभावाने इथे श्रद्धेने येतात. आणि स्वामींची भक्ती ही बऱ्याच जणांना अनुभव आहे, स्वामींच्या प्रचिती आहे. स्वामींचे जे पण तुम्ही स्वामीचं कराल तर ते स्वामी तुमच्या पाठीशी राहणारच. त्यामुळे खूप सुंदर वाटलं, खूप छान. श्री स्वामी समर्थ.